सध्याचं वातावरणात खूप गरमी आहे, त्यामुळे ना तोंडाला चव असते ना काही, आणि भाजीपाला खायची इच्छासुद्धा होत नाही. तर यावेळी बनवा अशी मऊ अशी छान अशी चटणी, ज्यामुळे आपल्याला भाजीचीसुद्धा गरज पडणार नाही. भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, अप्रतिम, 100% अप्रतिम, आणि तोंडाची चव तर 100% पडेल. तर कशी बनवलेली आहे ही चटणी ते आपण समोर व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिले इथे घेतलेले आहे लोखंडाची कढई, त्यात घातलेले आहे खोबरं. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, असं काही नाही की कुठलंही प्रमाण परफेक्ट तेवढंच वापरलं पाहिजे. तर इथे मी खोबरं घेतलं आहे, जास्त भाजायचं नाही आहे, हलकंसं ब्राऊन झालं की काढून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून भाजायचं आहे, जास्त तेल पण लागत नाही आपल्याला. त्याच तेलात आपल्याला लसूण टाकायचे आहे. छान मस्त मूठभर लसूण घेतले आहे, याचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. याला डागं लागतपर्यंत हे पण छान मस्त भाजून घ्यायचे आहे. तेल जेवढं मी पहिल्यांदा खोबरं भाजताना टाकलं होतं त्यानंतर मी तेल वापरलेलं नाही. आता ते छान मस्त लसूण पण छान खरपूस भाजून झाले, छान ब्राऊन डागं लागलेत, याला पण काढून घेतलं आहे. आता सेम त्याच तेलात टाकायचे आपल्याला जिरं टाकून घेतलेलं आहे मी. जिरं पण थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे जिरं पण छान तडतडते. जिऱ्याची चव पण खूप छान लागते, आणि जिरं तसंही आपल्या शरीरासाठी थंड असते. तर ही उन्हाळ्यात फार छान लागते चटणी खायला, मजा येते खायला. तर त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे, आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा, आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही कुठल्या शहरातून ही रेसिपी बघताय ते सुद्धा मला नक्की कळवा. तर यात टाकल्या 2 प्रकारच्या मिरच्या. एक मिरची सगळ्यात पहिली जी टाकली ती जास्त तिखट आहे, आणि दुसऱ्या टाकल्या तर रंगासाठी आहे. म्हणजे आपल्या 2 प्रकारच्या मिरच्या टाकल्याने चटणीचा चव हा बॅलन्स होतो. आता त्या पण छान भाजून घेतलेल्या आहे. सर्व गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून याला छान अगदी मऊ असं वाटायचं. मीठ टाकून वाटायचं, म्हणजे छान वाटल्या जाते. आता बघा, ही चटणी अगदी मऊ अशी झालेली आहे. सॉफ्ट खायला तर मजा येते. हातालासुद्धा अगदी सॉफ्ट लागते. पाणी न घालता ही छान वाटल्या जाते, आणि महिनाभर टिकते. तर ही छान मस्त झालेली आहे. याला डब्यात स्टोअर करून ठेवायची, काचेच्या भरणीत किंवा स्टीलच्या भरणीत, जर्मनच्या किंवा कुठल्याच भांड्यात भरून ठेवायची नाही, लोखंडाच्या तर नाहीच नाही. तर अशी मस्त ही चटणी झालेली आहे. आता याला मी छान मस्त स्टोअर करून ठेवते, महिनाभर तरी राहते. पण इतकी छान लागते की महिनाभर राहत नाही, आपल्या पोटात नक्कीच जाते, कारण की चवच अशी आहे. तर याला स्टोअर करून ठेवते. महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवा, आणि भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, इवन पराठ्याबरोबरसुद्धा खूप छान लागते. तुम्ही ताकात मिसळून पिलं तरीही खूप छान ताकाला चव येते. तर हे मस्त मिक्सरच्या पॉटमधून पूर्ण काढून घ्यायची छान अशी, आणि मस्त महिनाभर बनवून ठेवायची. 15 दिवस तर बाहेर राहते, आणि फ्रीजमध्ये ठेवली तर महिना, 1.5 महिना आरामात टिकते. तर आता मी ही भाताबरोबर खाणार आहे आज, खूप मस्त अशी. तर भातावर ही छान चटणी घेतली. थोडंसं वरतून तेल टाकायचं, नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालते, पण मला थोडं तेल यावर खूप छान वाटते, खूप मजेशीर वाटते खायला, आणि अशी खायची. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.